राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। पद वाचवण्यासाठी मुंडेंना दिल्लीत जावं लागलं आणि त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, तर त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे, असा टोला राऊतांनी लगावलाय। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो। ही महाराष्ट्राची अवस्था आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयात पोहोचलेले आहेत। रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे हे 3 आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात पोहोचले। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झाले। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। 2 दिवसात कुठला निर्णय होणार आहे? चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा। आता तुम्हाला सांगत नाही, जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करू। राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी महायुतीमधील अनेक नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत। नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहेत आणि त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याचं गणेश नाईकांनी जाहीर केलंय। आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल। आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष, या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। गणेश नाईकांच्या वक्तव्यावर उबाटा गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात। त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते राजकीयदृष्ट्या। ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। पुण्यात जिथून जीबीएसचा फैलाव झाल्याचा आरोप होतोय, त्याच नांदेड सिटी भागाचा पाणी पुरवठा विहिरीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक येताच मोठा गोंधळ उडाला। पहिले तर मीडियाचे कॅमेरे बघून निम्म पथक मधूनच पळून गेलं, पण गावकऱ्यांनी तिथंच रास्ता रोको केल्यानं अखेर केंद्रीय पथकातील एक महिला सदस्या कशाबशा विहिरीपर्यंत आल्या, पण तिथंही मीडियाचा गराडा आणि चमको मंडळींचा गोंधळ सुरूच होता। अखेर त्या गडबड गोंधळातच केंद्रीय पथकांच्या महिला डॉक्टर सदस्यांनी गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। या भागात जीबीएसचा नेमका कशामुळं आउटब्रेक झालाय हेच तपासण्यासाठी आम्ही इथं आल्याचं त्या डॉक्टर महिला म्हणाल्या। सुरुवातीला तर रिव्ह्यू करेल ना पहिले, म्हणजे स्टेटमध्ये तर काही ऍक्टिव्हिटीज पाण्याचं बघणार किंवा बाकी एफडीए कडनं पण त्यांची असं कोणी सेपरेट तर काम नाही करणार आहे, हो की नाही? स्टेटचं हेल्थ असेल किंवा बाकीच्या हे असतील, हां बाकीच्या NIV आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, ऑलरेडी सर्व्हेलन्स चालू झाला होता। तर लेटेस्ट फर्स्ट सी काय झालं होतं।
आता गावकऱ्यांनी जे तुम्हाला सगळं सांगितलं, मग इथलं खरं जे काय आहे, पाणी ड्रेनेजचं सगळं धरणात येतं, हे कॉन्टॅमिनेटेड वॉटर आहे, त्याच्यावर कुठली ट्रीटमेंट होत नाही, हे सगळं तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये ऑब्व्हियसली होय घेणार. मेन महापालिका कुठेतरी कमी पडते असं वाटतंय का? कारण का ज्या असले पद्धतीने कमेंट नाही मी देऊ शकेल. मला मी आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेली आहे, मला पहिले माहिती घ्यायची आहे, होय की नाही. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी या पथकाकडे नेमक्या काय मागण्या केल्या हे आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी. पाहणी केली, नेमकं काय काय झालं, तुम्ही काय काय समस्या मांडल्या केंद्रीय पथकाकडे? नाव सांगा पहिल्यांदा. मी अविनाश लगड. आज केंद्रीय पथक इथं आलं, केंद्रीय पथक इथं आलं, त्यांनी पाहणी न करताच रिटर्न जायची भूमिका घेतली. आम्ही जेव्हा गाडीसमोर बसलो तेव्हा त्या इथं आल्या. आमचं एकच मागणं आहे की तुम्ही इथं येऊन जे बघायला आलात ॲटलिस्ट त्याची पाहणी करून पुढची प्रोसिजर केली पाहिजे. काहीच नाही आहे तर तुम्ही निघून जाऊन काय रिपोर्ट देणार आहात? पण झालं नंतर नाही झालं कुठलं, जेव्हा त्यांनी इथून फक्त विहिरीच्या तिथं थांबल्या आणि निघून गेल्या. आमचं एकच मागणं आहे, विहिरीला फिल्टरेशन प्लांट द्या, ती परिस्थिती सुधारून आम्हाला स्वच्छ पाणी द्या. बोला. पथक आलं होतं चुकीचे आहे, ते न बघता निघून गेले. इथं बेकार परिस्थिती. पाहणी केली की आता? नाही, पाणी नंतर केली, जेव्हा लोकांनी अडवलं त्यांना रस्त्यावर उतरलं तेव्हा त्यांनी पाणी केली. मागणी काय केली? मागणी की गावाला फिल्टर प्लॅन द्या. कॉर्पोरेशन का गाव वर्ग झाल्यात पण सुविधा काही मिळत नाहीत. ड्रेनेज लाईन खराब झाल्यात, पाण्याच्या लाईनी खराब आहेत, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आरोग्य विभाग अजून ह्याच्या काय जिल्हा परिषदकडे तो ह्याच्या वर्ग झाला पाहिजे. जर तुम्ही गावं घेतल्यात त्यांच्याकडच्या काय सुविधा मिळत नाही, लोक सगळी आजारी पडतात, तर त्यांची परिस्थिती खराब आहे. उपचार करायला त्यांच्याकडे उपलब्धता नाही आहे गोष्टीतून पैशाची. ऐकून घेतलेलं आता ते काय पातळीच्या गोष्टी. मी अशोक मते, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती. पथक आलं होतं, परंतु लोकांच्या दबावामुळं त्यांना ते न भेटता परत चाललं होतं. लोकांच्या दबावामुळं त्यांना तिथं आलं, पण त्यांनी काय पाणी केली हे तर आम्हाला कल्पना नाही. पण आमची मागणी अशी आहे की या ज्या 3 गावांना पाणी पुरवठा या एरियामधून होतो त्याच्यावरती त्वरित फिल्टरेशन प्लॅन्ट बसवला जावा, स्वच्छ पाणी मिळावं. परंतु त्याची मूळ कारणं जे दूषित पाणी का येतं, त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे काय अतिक्रमणं झालेली आहेत आणि पाटबंधारा शेतच कुंपण खातंय. पाटबंधाऱ्याचेच कर्मचारी तिथं गोठे बांधतात आणि त्यांचा मूलमूत्र धरणामध्ये सोडतात 500 मीटर अंतरावरती. त्याचा परिपूर्ण पहिला अभ्यास करून ते अतिक्रमणं काढली पाहिजेत. पथकांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न करतोय. स्टंटबाजी होती का आंदोलन? स्टंटबाजीचं काय आहे? अहो, लोक मेल्यानंतर आम्हाला स्टंटबाजी कशासाठी करायची? मागणी काय सांगा? आमची एकच मागणी आहे, या ठिकाणी 4 ते 5 गावांना पाणी या ठिकाणी येऊन जातं. तुम्ही फिल्टरेशन प्लॅन्ट बसवणार आहात का? फक्त तुम्ही गावकरी काय करताय? पथकाने काही नाही, फक्त सांगितलं की आम्ही वरती कळवू. पण तुम्ही आला कशासाठी होता? पळून जाण्यासाठी आला होता का पाणी करायला आला होता? हे तर आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. पण पाणी करा, लोकांची समस्या काय हे जाणून घ्या. घेतलं का नाही? काही नाही, फक्त बघितलं गेलेले आहेत. आम्हाला ठोस भूमिका काही दिलेली नाहीये. अचानक येऊन ही पाणी काय करतायत त्यांनाच माहिती. विहिरीच्या जवळ यायचं, बघायचं, निघून जायचं. यांना काय कळणार आहे हे काहीच माहित नाही. टुरिझम झालेलं आहे अक्षरशः या विभागामध्ये. आणि वास्तविक पाहता धरणातनं पाणी जे येतंय ते नांदेड गावाला जे येते, किरकटवाडीला 4ही गावाला येते, तसंच निम्म्या पुणे जिल्ह्याला चाललंय ते. महानगरपालिका जर वगळली तर कुठल्याही ग्रामीण भागामध्ये फिल्टरेशन प्लांट नाही आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.